अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गाव शेजारी असलेल्या चंद्रभागा नदीत कुटुंबासह आंघोळ व पूजेसाठी गेलेल्या 3 चिमुकल्यांना जलसमाधी मिळाली। तर 3 महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे। नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार उपचारासाठी जात असलेल्या महिलांपैकी पुष्पा दिलीप चौरे हिचे रस्त्यात निधन झाले आहे। यश प्रमोद चौरे वय 11 वर्ष, जीवन प्रदीप चौरे वय 15 वर्ष, सोहम दिनेश झेले वय 12 वर्ष असे मृतक चिमुकल्यांचे नाव असून बेबी प्रदीप चौरे वय 35 वर्ष, पुष्पा दिलीप चौरे वय 32 वर्ष, राधा गोपाळराव मलिये वय 38 वर्ष अशा प्रकृती चिंताजनक असलेल्या महिलांचे नाव असून हे सर्व धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा राज्य गावातील रहिवासी आहे। सध्या अधिक मास असल्यामुळे बेलदार परिवारातील हे कुटुंबीय सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आंघोळ व पूजा करण्यासाठी गाव शेजारी असलेल्या चंद्रभागा नदी येथे गेले होते। मृतक जीवन हा आपल्या आई बेबी सोबत गेला होता। मृतक जीवन हा धामणगाव येथील सेफला हायस्कूलमध्ये यंदा 10वी वर्गात शिकत होता। जीवनची आई बेबीची प्रकृती चिंताजनक आहे। मृतक यश हा याच हायस्कूलमध्ये 6वीत शिक्षण घेत होता, तर सोहम गावातील जिल्हा परिषद शाळेत 4थ्या वर्गात शिक्षण घेत होता। जखमी पुष्पा ही देखील पोलीस पाटील दिलीप चौरे यांची पत्नी आहे। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।